जय महाराष्ट्र. सर्वात पहिल्यांदा आज त्या प्रत्येक प्रेक्षकाचं स्वागत करणार आहे ज्या प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी हा शो रियालिटी नाहीये हे समजून घेतलं आणि बिग बॉस सारख्या शोला जो पूर्णपणे फेक आहे त्या शोला मराठी प्रेक्षकांनी विरोध केला. त्यांचं पहिल्यांदा स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये हीच चर्चा करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा अजूनही तुम्ही द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच करून टाका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्व टोटली जे खरं आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचू शकेल. आणि आपण खरं बोलतो हे तुम्हालाही माहित आहे. लगेच सबस्क्राईब करा. चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. बिग बॉस मराठी सीझन 6 जे काही आता सध्या सुरू आहे, एपिसोड कम से कम 70 पेक्षा जास्त झालेत. 3-4 आठवडे राहिलेत. 11वा आठवडा सुरू आहे. विशाल कोटियन कॅप्टन आहे. विशाल कोटींची एक प्रकारे टोळी आहे आपण असं म्हणूया. आणि एकीकडे तन्वी कोलते, राकेश बापट यांची टीम आहे. पण ज्या पद्धतीने बिग बॉस पूर्णपणे बायस्ड होत चाललंय ना, टोटली महाराष्ट्राच्या जनतेला वेड्यात काढण्याचं काम हे बिग बॉस करत आहे. बिग बॉसला वाटलं महाराष्ट्राची जनता ही वेडी आहे, त्यांना काहीच कळत नाही, आपण जे करू तेच खरं. आणि प्रेक्षकांना चुत्या बनवायला काय जातंय, काहीही दाखवू शकतो आपण. विषय काय आहे माहिती का, बिग बॉस हा रियालिटी शो आहे का नाही मला माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे की नाही, पण माझ्या मते हा रियालिटी शो नाहीये. कारण या सीझन मध्ये ज्या पद्धतीने फुटेज लोकांना दिलं जातंय, ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं काही लोकांना दाखवलं जातंय, जे लोक चांगलं खेळतात लोकांसमोर बिग बॉस त्यांना निगेटिव्ह दाखवतोय. आणि जे लोक काहीच खेळत नाहीये, त्यांचा गेमच नाहीये, घरामध्ये काय करतायत हे कोणालाही कळत नाहीये, त्या लोकांना फुटेज बिग बॉस हे पॉझिटिव्ह देत आहे. तुम्ही बघितले असेल, रोशन भजनकर म्हणतात ना, ज्यावेळेस नॉमिनेशन टास्क पार पडतो ना त्यावेळेस रितेश देशमुख असेल भाऊच्या धक्क्यावर किंवा म्हणजे जे बिग बॉस असेल तेही घोषित काय करतात, तुमच्या आवडत्या सदस्याला ज्यावेळेस एपिसोड संपतो त्यावेळेस बिग बॉस काय म्हणतं, तुमच्या आवडत्या सदस्याला वाचवण्यासाठी वोटिंग करा. तुम्हालाही माहिती आहे या घरामध्ये वोटिंगला काहीही महत्व नाहीये. बिग बॉस आहे ना, बिग बॉस कोणाला घराच्या बाहेर काढायचं, कोणाला विनर करायचं, कोणाला विलन ठरवायचं, कोणाचा लव्ह अँगल दाखवायचा, हा सगळा एडिटचा खेळ आहे. आणि हे सगळं बिग बॉसच ठरवते. कारण वोटिंगचा जर विषय असता ना, कारण रोशन भजनकर कित्येक वेळा नॉमिनेट झाला, पण प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तो नॉमिनेट झाला सर्वात पहिल्यांदा वोटिंग वरती तो असायचा. त्याला सुद्धा बाहेर काढलं. रोशन भजनकरला सुद्धा बाहेर काढलं बिग बॉसनी. रुचिता जामदार काय कंटेंट देत होती यार. ती जेव्हा घरात होती ना खतरनाक खेळायची. भले ती आरडाओरडा करत असेल, गेमही खेळायची, टास्क चांगल्या पद्धतीने खेळायची आणि घरामध्ये तिचं इन्व्हॉल्वमेंट खूप मोठ्या प्रमाणात होतं. तिलाही बिग बॉसने बाहेर काढलं. कारण जेव्हा जोपर्यंत ती विलन होती ना तोपर्यंत बिग बॉसने शिव्या घातल्या. प्रत्येक भाऊचा धक्का रुचिता जामदारमुळे गाजायचा. पुन्हा त्याच्यानंतर तिला कित्येक लोकांनी ट्रोल केलं. महाराष्ट्रामध्ये तिच्याबद्दल खूप सारी हिटिंग प्रसारित करण्यात आली. तरी सुद्धा रुचिता जामदार कंटेंट देत होती, पण तिला विलन दाखवण्यात येत होतं. तिची एकच बाजू दाखवली, दुसरी बाजू जी प्रेमळ आहे, निर्मळ आहे ती दाखवण्यात आली नाही. कारण बिग बॉसला तिला विलनच दाखवायचं होतं, बिग बॉसला तिला चुकीचंच दाखवायचं होतं, म्हणून बिग बॉस तिला फक्त तिच्या चुकीच्या गोष्टीच दाखवत होतं. आता हे रुचिता जामदार जेव्हा बाहेर आली, तिचे सगळे तुम्ही जर इंटरव्ह्यू बघितले असेल, तुम्हीही पाहिलं असेल. रोशन भजनकर आला, म्हणजे आतापर्यंत जेवढेही सदस्य जे स्ट्रॉंग आहेत बाहेर काढले ना, एकाही प्रेक्षकाला जेव्हा त्यांना वोटिंगच्या नुसार म्हणजे कळलं की आपल्याला वोटिंग महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सपोर्ट करत होता, मग आपण बाहेर का निघलोय. कोणत्याही सदस्याला जे स्ट्रॉंग सदस्य बाहेर निघलेत, म्हणजे कुणालाच असं वाटत नाही की आपल्याला महाराष्ट्राने बाहेर काढलंय, आपल्याला महाराष्ट्राने वोट नाही दिलंय. त्यांनाही कळलंय बिग बॉसनेच आपल्याला बाहेर काढलंय. कारण जेव्हा रुचिता जामदार जोपर्यंत विलन होती तोपर्यंत बिग बॉसने तिला घरात ठेवलं. जेव्हा तिने शेवटचे 1-2 आठवडे जेव्हा लोक लईच तिला ट्रोल करायला लागले, भाऊच्या धक्क्यावर प्रत्येक वेळेस तिला घाण घाण बोलायला लागले, जे काही तिला प्रत्येक वेळेस सुनावण्यात येत होतं ना, तेव्हा तिला असं कुठं वाटलं की आपण आता सुधारलं पाहिजे. म्हणून तिने शेवटचे 1-2 आठवडे चांगला गेम खेळला. तिने फक्त एकच चूक केली, विलन
सोडून ती हिरो बनायला गेली, म्हणून बिग बॉसने तिला डायरेक्ट घराच्या बाहेरच काढलं. हे सत्य आहे. प्राजक्ता शुक्रे, तिचं ठीक आहे, तीही गेम देत होती, तीही कंटेंट देत होती, तेव्हाच कुठेतरी तिला 10 आठवडे ती घरात राहिली. असंच नाही राहिली ना, चांगलं खेळत होती ती. बिग बॉस हा शो फक्त आरडाओरड करणं असा नाहीये यार. विषय काय माहिती का, बिग बॉस हा शो रियालिटी शो नाहीये. बिग बॉसला ज्याला वाटेल त्याला ते घराच्या बाहेर काढतं. खरे खेळाडू सगळेच बिग बॉसने घराच्या बाहेर काढले. दुसरी गोष्ट, संकेत पाठक वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. काय खेळतोय यार, खतरनाक खेळतोय. फक्त त्यांनी चूक एक केली, विशाल कोटी यांची टीम काढली, म्हणून भाऊच्या धक्क्यावर त्याला सुनावण्यात येते. म्हणजे बिग बॉसने हे ठरवलेलं आहे, इकडची जी टीम आहे विशाल कोटी यांची, अनुश्री मानेची, संकेत पाठकची, आणि हे सत्य आहे. फक्त आणि फक्त याच लोकांना टार्गेट केलं जातंय आणि ते ठरवून टार्गेट केलं जातंय. बिग बॉसचा पर्दाफाश झाला पाहिजे. आणि मी सलाम करतो त्या मराठी प्रेक्षकांना ज्यांनी बिग बॉसच्या विरोधात आवाज उठवला. 2-3 न्यूज चॅनलवाले पण आहेत, त्यांना सुद्धा कळलं की बिग बॉस हे बायस्ड आहे आणि बिग बॉस हे रिअल शो नाहीये. बिग बॉस पूर्णपणे तन्वी कोलतेला विनर करण्यासाठी उत्सुक आहे आणि बिग बॉसला तन्वी कोलतेलाच विनर करायचं आहे अशा पद्धतीने. कारण जो मास्टरमाइंड विशाल 10व्या आठवड्यामध्ये कॅप्टन झाला, त्याला सुद्धा भाऊच्या धक्क्यावर बोलण्यात येतं यार. जे चुकल त्याला बोललं पाहिजे, असं नाही की भाऊच्या धक्क्याला आपण विरोध करतोय. पण जे खरं आहे, पहिल्यांदा इतिहासामध्ये बिग बॉसचं असं घडलं असेल, जे लोक आठवड्यामध्ये 2 टास्क खेळले, दोन्ही टास्क तेच जिंकले आणि भाऊच्या धक्क्यावर पण त्यांना शिव्या देण्यात आल्या असेल. असं कुठं यार. आणि जे लोक हारलेत, कौतुकच कौतुक, गुलाबाचे फुलं टाकले जातात त्यांच्यावर. याला बिग बॉस म्हणतात का? मराठी प्रेक्षकांना चुत्या बनवल्या जाते टीआरपी साठी. कारण तुम्हालाही माहिती असेल, कधी कधी जे प्रोमोमध्ये दाखवतात ते एपिसोडमध्ये कुठेच नसतं. आणि हे कुठेतरी मराठी प्रेक्षकांनी आता कळून घेतलंय, बिग बॉस हा शो रियालिटी नाहीये. कारण विशाल कोटेनला ज्या पद्धतीने सध्या हे लोक दाखवतायत ना, विशाल कोटेनपासून सगळे लोक दूर करण्याचा प्रयत्न बिग बॉस करत आहे. चुगलीचं घर उघडलं, सगळं विशालचं दाखवण्यात आलं. विशालची जी प्रतिमा आहे ती त्याच्या लोकांच्या मनातून पूर्णपणे निघून गेली पाहिजे आणि घरामध्ये विशालच्या विरोधात सगळेच लोक उभा राहिले पाहिजे. असं बिग बॉसने ठरवून केलेला गेम आहे विशाल कोटींच्या विरोधात. विशाल कोटीन खरंच मास्टर माइंड आहे, सगळ्यांना ना एकटा पुरून उरतोय. आणि बिग बॉस याच गोष्टीसाठी विशाल कोटीनला घाबरलंय. म्हणूनच अनुश्री माने, संकेत पाठक अशा स्ट्रॉंग प्लेअरला विशाल कोटियांपासून ते दूर करत आहेत. मराठी प्रेक्षकांना हे कळलं आणि त्यासाठीच मराठी प्रेक्षकांनी बिग बॉसला विरोध केलाय. सलाम करतो मी मराठी प्रेक्षकांना. जर रियालिटी शो आहे ना, तर रिअलच दाखवलं पाहिजे, फेक नाही. तन्वी कोलते काय गेम आहे तिचा, उठलं सुटलं फक्त एकाच व्यक्तीच्या विरोधात भुकत राहते, तो म्हणजे विशाल कोटियन. विशाल कोटियनला जर सोडलं ना, तन्वी कोलते, राकेश बापट, दीपाली सय्यद, प्रभू, काय गेम आहे या लोकांचा. ते फक्त विशाल कोटियनला टार्गेट करतात. यांचा गेम काहीच नाहीये. यांचा गेम सुद्धा विशालवरतीच डिपेंड आहे. आणि तुम्ही त्या लोकांची बाजू, तन्वी कोलते, राकेश बापट, दीपाली सय्यद यांची बाजू अशी सेफली चालवली ना, म्हणजे तुम्ही डायरेक्ट ठरवलंय तन्वी कोलते 1 नंबर, जिला ट्रॉफी देण्यात येणार, 2 नंबर राकेश बापट, 3 नंबर दीपाली आणि मग 4 नंबर विशाल. कारण मग महाराष्ट्राची जनता बुटाने मारेल, रितेश देशमुखला पण मारेल आणि ते बिग बॉसचे जेवढेही टीम मेंबर आहेत ना, ज्यांनी बिग बॉस काढला, त्याला सुद्धा महाराष्ट्राची जनता बुटाने मारेल. थुकते बिग बॉसवर लोक, जर विशाल कोट्यांना जर 5 मध्ये ठेवलं नाही तर. म्हणून 4 नंबरला मग विशालला ठेवते आणि 5 नंबर मग अनुश्री माने, 6 नंबर प्रभू. असं हे सगळं बिग बॉसने ठरवलेलं आहे. अरे एवढे चुत्या काढताय तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला, लाजा वाटत नाहीत का? खरंच सलाम त्या न्यूज चॅनलवाल्यांना जे बिग बॉसच्या विरोधात सध्या बोलत आहेत. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जे लोक सोशल मीडिया चालवतात ना, त्यांनी हा आवाज उठवलाच पाहिजे. कारण जर बिग बॉस रियालिटी आहे ना, रिअलच दाखवलं पाहिजे. अरे मला ती जान्हवी किल्लेकर एक आहे, तिथं काही अडपट आहे का काय, डोक्यावर पडली का काय न, उठलं सुटलं तिला बिग बॉसचा पुळका काय, मला हे समजतच नाही. जे लोक घराच्या बाहेर पडले, घरामध्ये काय घडले ते दाखवताय आणि ती जान्हवी किल्लेकर या लोकांना चुकीचं ठरवते, बिग बॉसचा पुळका दाखवते. त्या जान्हवी किल्लेकरला एकच सांगेल, अगं नालायक बाई, तुला जे करायचं ते तिकडे पालतं पड ना, पण उगाच आहे ना, उगाच
जे लोक खरं सांगतात, महाराष्ट्राच्या जनतेला वेड्यात निघण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतायत, महाराष्ट्राच्या जनतेला ज्या पद्धतीने त्या लोकांची प्रतिमा लोकांच्या मनामध्ये निगेटिव्ह दाखवली गेली आहे, कुठंतरी ते खरं सांगण्याचा प्रयत्न करतात, तो त्यांचं तोंड कशाला दाबण्याचा प्रयत्न करते? लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. खरंच पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये एवढंच सांगेल, कारण बिग बॉसचा पर्दाफाश आता कित्येक लोकांनी केलेला आहे. न्यूज चॅनलवालेही जागे झालेत आणि सांगितलं डायरेक्ट, मराठी प्रेक्षक मराठी बिग बॉसवर नाराज. हेडलाईनच पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भावांनो, कारण आपले लोक चुत्या बनले नाही पाहिजे. आपण चॅनलला नाव यासाठी दिलं द रिअल थॉट, कारण आपल्या लोकांना वाचवायचं आहे चुत्या बनण्यापासून. सगळं बायस्ड आहे. भाऊचा धक्का बायस्ड आहे, सगळं बिग बॉस बायस्ड आहे. म्हणजे टोटली एकतर्फी बिग बॉस आहे. फक्त आपण चुत्या बनलो जातो. राहिले 3-4 आठवडे आणि हे सगळं बघा तुम्ही. आजच्या एपिसोडमध्ये जो प्रोमो दाखवलाय, अनुश्री माने, सागर कारंडे, तो संकेत पाठक, हे सगळे विशालच्या विरोधात आहे. विशालपासून दूर आहे. कारण या लोकांनी विशालच्या विरोधात हे लोक उतरले पाहिजे, यासाठी त्या भाऊच्या धक्क्यावर जी प्लॅनिंग केली ना, हे सगळं कुठंतरी आता जे बिग बॉसला पाहिजे ना, तसंच होत चाललंय. सगळे लोक विशालच्या विरोधात, म्हणजे सगळे गँग एकीकडे आणि हा विशाल कोटियानी एकीकडे. असं काही बिग बॉसचं सगळं ठरलेलं माइंडसेट आहे. एकच सांगेल भावांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बिग बॉस तुम्हाला रियालिटी वाटतोय का, हेही कमेंटमध्ये सांगा. आणि एक सांगेल अजून, व्हिडिओ जर आवडला असेल ना, हक्काने सांगेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही केलं नसेल करून टाका भावांनो, कारण तुमचं एक सबस्क्राईब आहे ना, तुमच्यासाठी असेच जे सत्य आहे ते मांडण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी उत्सुकता मनात निर्माण होते. म्हणून सबस्क्राईब करून टाका. बाकी रजा घेतो. जय महाराष्ट्र.